याचं फ्युचर काय आहे? तर मला माफ करा सगळी ज्येष्ठ मंडळी, असा एक सूर होता की प्रेक्षक नाहीत. रॉक ऑन 2 हा सिनेमा पडला, थिएटरमध्ये त्याला प्रेक्षक मिळाले नाही. पण रॉक ऑन 2 कन्सर्ट जेव्हा केली गेली, त्याची लाईव्ह कन्सर्ट 4-5 शहरामध्ये, तर 10-10, 20-20 हजाराची तिकीटं असून सुद्धा त्याची तिकीटं मिळाली नाही. लोकांनी चेंगराचेंगरी करून त्याच्यामध्ये तिथे जाण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षक आहे, तो तुमचा आहे का नाही आणि तुमचा का असावा हे आपण ठरवलं पाहिजे. फ्युचर सुंदर आहे. 50 कोटीचा सिनेमा मोठा सिनेमा होता, 100 कोटीचा सिनेमा मोठा सिनेमा होता. आज बजेटचं सुद्धा गिमिक्स कुणी मार्केटिंगमध्ये वापरत नाही. एवढं छान या क्षेत्राचं फ्युचर आहे. कुठल्याही व्याख्या, कुठल्याही डेफिनेशन्समध्ये चित्रपट अडकलेला नाही आहे. एखादा सैराट सुद्धा खूप चालून जातो आणि खूप मोठं स्टार कास्ट आणि खूप मोठं काय काय असलेलं आणि फार प्रचंड अवॉर्ड्स मिळालेल्या दिग्दर्शकाची सुद्धा एखादी फिल्म थिएटरमध्ये दुसऱ्या दिवशी राहत नाही. एवढं हे प्रामाणिक क्षेत्र आहे. मी अमुक आहे आणि मला 5 नॅशनल अवॉर्ड आहेत, याचा प्रेक्षकांवरती काही परिणाम होत नाही. त्यामुळे खूप सुंदर रॅशनॅलिटी मला असं वाटतं या फील्डमध्ये आलेली आहे. जो चांगला विचार करेल, त्याच्यावरती चांगलं काम करेल, चांगलं नॉलेज ठेवेल, चांगली क्रिएटिव्हिटी वापरेल, सुंदर कोलॅबरेशन करेल, तो एक सुंदर कलाकृती निर्माण करू शकतो. तो मुंबईतच असला पाहिजे, पुण्यातच असला पाहिजे, औरंगाबादमध्येच असला पाहिजे याची सुद्धा काहीही गरज नाही. तुम्ही तुमच्या गावात बसून सुद्धा एक सुंदर सिनेमा करू शकता, प्रोव्हाइडेड यू शुड हॅव नॉलेज, इन्फॉर्मेशन, क्रिएटिव्हिटी, टेक्निक आणि फ्युचरविषयी तुमचं काहीतरी व्हिजन असलं पाहिजे. ते असेल तर जगाच्या कुठल्याही क्षेत्रात बसून, आपण सतत म्हणतो की आम्ही ग्रामीण भागातले वगैरे, तर चित्रपटाला असं काही नाही आहे. फिल्म ही फिल्म आहे. पॅरलल सिनेमा, कमर्शियल सिनेमा असं काही आहे का, तर तेही मला कुठे दिसत नाही. फिल्मच्या 2च कॅटेगरीज आहेत, चांगला सिनेमा आणि वाईट सिनेमा. धन्यवाद.